ती नाहीये. ती नसली म्हणून काय झालं, माझ्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे. काहीही करा आणि माझ्यासाठी मुलगी शोधा. हॅलो वेदांत. हॅलो. अरे कुठे आहेस तू? शनाया, तुला माहितीये ना आज आपलं लग्न आहे ते. आपण हे लग्न नंतर कधीतरी करूया. हॅलो हॅलो वेदांत. लवकरात लवकर माझ्यासाठी मुलगी शोधा. माझ्याकडे खूप वेळ कमी शिल्लक आहे. आज जर हे लग्न झालं नाही ना तर याचे परिणाम गंभीर होतील, समजला का? हो. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तुम्ही कराल माझ्याशी लग्न? हो, मी तयार आहे. खरं तर आदित्य रावतला प्रेम, लग्न या गोष्टींमध्ये काहीच रस नव्हता. पण आज लग्न करणं आवश्यक होतं. नाहीतर अपार मेहनतीनं वाढवलेला बिझनेस त्याला सोडावा लागला असता. ज्या मुलीशी कॉन्ट्रॅक्ट लग्नाची बोलणी झाली होती ती अचानक गायब झाली होती. त्यामुळे आता कोणाशी लग्न करतोय याचा आदित्यला काहीच फरक पडत नव्हता. तुझं नाव सांग त्यांना. शनाया. शनाया सबनीस. हे नाव ऐकून आदित्य चकितच झाला. पहिल्यांदाच त्यानं आपल्या होणाऱ्या बायकोकडे पाहिलं आणि बघतच राहिला. ही शनाया नक्की होती तरी कोण, आणि ती आदित्यशी लग्न का करतीये? मुंबईत बांद्र्याच्या समुद्रकाठच्या इको लाऊंजमध्ये मोठी पार्टी सुरू होती. शनायाची बॅचलरेट पार्टी. पार्टीत ती वेदांत सोबत नाचत होती. वेदांत तिचा होणारा नवरा. घरी येताच ती झोपी गेली. ओ राईट, मला काल पार्टी थोडी जास्त झाल्याने वेदांतने मला घरी आणलं असेल. तितक्यात शनायाला खोलीत कोणीतरी असल्याचा भास झाला. तिला 2 आकृती दिसल्या. ते एक कपल असावं. हा तिचा होणारा नवरा वेदांत होता आणि ती मुलगी तिच्या सोबतच काम करणारी एक मॉडेल होती, प्रज्ञा. क्षणभर तिचं डोकं बधीर झालं. प्रज्ञा, जरा समजून घे ना ग. प्लीज इथून जा आत्ता. शनायाचा आत्ताच डोळा लागलाय. ती कोणत्याही क्षणी उठेल अशी मला भीती वाटतेय. काय? तुला ही भीती वाटते की तुझी होणारी बायको जागी होईल, हो ना? हे बघ, उद्या तुमचं लग्न होईल, सो मी फक्त आजची रात्र मागतेय तुझ्याकडे. तू माझ्यासाठी एवढंही नाही का करणार? अगं राणी, खरंच सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होईल ग. बरं चल, आपण निदान दुसऱ्या खोलीत तरी जाऊ. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्या माणसाशी ती उद्या लग्न करणार होती तो असा लग्नाच्या आदल्याच रात्री तिला धोका देईल, तेही तिच्या डोळ्यात देखत. शनाया, उद्या वेदांतशी लग्न करायची स्वप्न बघतेस का? त्याचा काहीच उपयोग नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मी वेदांतला तुझ्याशी लग्न करू देणार नाही. माहितीये का, वेदांत फक्त आणि फक्त माझा आहे. तो कधीच तुझा होणार नाही. ती अगदी शनायाच्या कानापाशी येऊन म्हणाली, अरे हो, तुला आनंदाची बातमी सांगायचीच राहिली. मी प्रेग्नंट आहे. ओळख बरं, बाळाचे बाबा कोण आहेत? ऑफकोर्स वेदांत. दुसरं कोण? वेदांत आणि मी एकमेकांसाठीच बनलोय. शनायाने आपली मूठ घट्ट आवळली आणि आपल्या भावनांना आवर घातला. ती रडतेय हे तिला प्रज्ञाला कळू द्यायचं नव्हतं. प्रज्ञाने एकदा शनायाकडे पाहिलं आणि कपटी हसत ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शनायाला आदल्या रात्री घडलेला सगळा प्रसंग आठवला. नवरीबाई, झालात का तयार? शनाया, तू ह्या साडीत इतकी सुंदर दिसतेस. तुला माझं बनवून घ्यायची घाई झालीये मला. निघायचं का आपण कोर्टात जायला? वेदांतला मोठा लग्न सोहळा नको असल्याने त्यांनी कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं होतं. मी रेडी आहे, चल निघू. वेदांतने फोन उचलला आणि पलीकडून प्रज्ञाचा रडकुंडीला आलेला आवाज ऐकू आला. आई ग वेदांत, प्लीज हेल्प. मी इकडे बाथरूममध्ये घसरून पडले आणि मला आता उठताही येत नाहीये. माझा पाय इतका दुखतोय, मला काहीच हालचाल करता येत नाहीये. प्लीज तू इकडे ये. आई ग. मी 15 मिनिटात परत येतो, तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. 1 तास झाला, 2 तास झाले तरीही वेदांतचा काहीच पत्ता नाही.
हॅलो वेदांत, मी शनाया बोलतेय. काय काम आहे? वेदांत, आज आपण लग्न करणार आहोत की नाही? कशासाठी? हे बघ शनाया, प्रज्ञाच्या पायाला जखम झाली आहे आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. त्यामुळे मला काही आता तिथे येणं शक्य नाही. आपण असं करू, नंतर कधीतरी लग्न करू. वळताच तिची नजर एका राजबिंड्या तरुणावर पडली जो तिच्या बाजूलाच उभा होता. सर, रुही सुभेदार मॅम अजून आल्या नाहीयेत. त्या फोनही उचलत नाहीयेत. रुहीच्या घरी फोन कर आणि म्हणावं, जर ती लग्नासाठी सुद्धा वेळेत नाही येऊ शकत तर तिने यायची काहीच गरज नाहीये. उगाच नंतर येऊन मला त्रास देऊ नका. किंवा तिलाच तसा मेसेज टाक. बरं, ठीक आहे, तुला अर्धा तास वेळ देतो. कुठूनही एक मुलगी शोधून आण. दुरून हे सगळं पाहणाऱ्या शनायाने आदित्यला एकदा नीट न्याहाळून बघितलं आणि मनात म्हटलं, ह्याची अवस्थाही माझ्यासारखीच झालेली दिसतेय. कारण थोडं वेगळं का असेना, ह्याची ही पार्टनर वेळेवर उगवलीच नाही. आणि मी हा विचार करत होते की कुठल्या तरी सुंदरशा बेटावर राजेशाही थाटात लग्न करायच्या ऐवजी हा इथे कोर्ट मॅरेज करायला का आलाय. शनायाने सरळ सरळ जाऊन त्याला विचारलं, आदित्य, तुमची बायको इथे आली नाहीये आणि माझा नवराही लग्न सोडून पळून गेलाय. जर तुमची हरकत नसेल तर आपण लग्न करूयात. दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काय वाटतं तुम्हाला? ओके, मला मान्य आहे तुझं प्रपोजल. कोर्टात दोघांनी रजिस्ट्रार समोर फॉर्मवर सह्या केल्या आणि अर्ध्या तासात दोघे नवरा बायको झाली देखील. तिथून बाहेर पडताना त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट त्यांच्या हातात होतं. आदित्य, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. गाडीत बस. तुम्ही माझ्याशी लग्न करायचा होकार दिला त्यासाठी थँक्यू. जर ह्याच्या बदल्यात तुमची काही अपेक्षा असेल तर मी काहीही करायला तयार आहे. पण माझी एक छोटीशी विनंती आहे. मला खात्री आहे की तुम्ही ती नक्की मान्य कराल. अहोजाहो नाही केलंस तरी काही हरकत नाही. सांग तुझं काय म्हणणं आहे. पहिली गोष्ट म्हणजे नाईलाज असल्याशिवाय आपलं हे लग्नाचं नातं कुणासमोर उघड करू नकोस आणि माझ्या पर्सनल गोष्टीत इंटरफेअर करू नकोस. पण हां, तुला काळजी करण्यासारखं काही नाहीये. आता आपलं लग्न झालं असल्याने मी कुठल्याही परपुरुषाच्या जवळही जाणार नाही. शनायाच्या मागण्या ऐकून हळूच स्माईल करत आदित्य म्हणाला, आय प्रॉमिस, नाही करणार मी इंटरफेअर. आणि लग्नाचं म्हणशील तर तू 6 महिन्यांचा वेळ घे. हे एखादं ट्रायल मॅरेज आहे असं आपण समजू. त्यानंतर तू पूर्ण रेडी झालीस की आपण सगळ्यांनाही बातमी देऊ. चालेल? हो, थँक्यू. सर, आता आपण ऑफिसमध्ये परत जायचंय का, की आधी तुम्हाला बंगल्यावर जाऊन तुमच्या वडिलांना भेटायचंय? शनायावर नजर ठेव. मला तिच्या प्रत्येक हालचालीबद्दल माहिती हवी आहे. अचानक तिचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन बाहेर काढला आणि पाहते तर तो फोन वेदांतचा होता. हॅलो शनाया, कुठे आहेस? हा वेदांत, मी इथेच आहे कोर्टाजवळ. रिक्षाने घरीच चालली आता. का रे? अगं शनाया, प्रज्ञाचा ना आज एक खूप जास्त इम्पॉर्टंट शो आहे आणि ती आजारी आहे ना, म्हणून मला तुझी गरज आहे. मी मेन मेकअप आर्टिस्टला सांगून ठेवतो, तो तुला व्यवस्थित रेडी करेल. कोणी तुला ओळखणारही नाही. काही काळजी करू नकोस. म्हणजे तुम्ही लोकांना हे सांगितलं नाही आहे का की प्रज्ञाला दुखापत झाली आहे? मीडियाला तर माहितीच असेल ना की ती हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांना सगळ्यात आधी असल्या गोष्टींचा वास लागतो. मग मी तिच्या जागी परफॉर्म कशी करू? हो, पण मी मीडियाला सांगितलंय की जखम छोटीशी आहे आणि ती परफॉर्म करणार आहे. ते मी म्हणतोय ना तुला, तू हे करतेस बस. मला जास्त प्रश्न विचारू नकोस. बघ शनाया, आपण तर तसंही लग्न करतोय ना लवकरच. प्रज्ञा तर एकटीच आहे. मग आपल्याकडून तिला काही मदत होत असेल तर आपण केली पाहिजे की नाही? तू तर टॉप मॉडेल आहेसच. तिचंही करिअर थोडं पुढे जाईल. ठीक आहे वेदांत, मी तिला टॉप मॉडेल बनवायला मदत करेन. तू बघच. गुड. मी तुला आज डिनरला घेऊन जाईन. आपण संध्याकाळी बोलूच. शनाया आधी घरी गेली आणि ताबडतोब तिने तिच्या मॅनेजरला आनंदला फोन केला. प्रज्ञा प्रेग्नेंट आहे आणि ते मूल वेदांतचं आहे. आणि ही बातमी आणि मला वेळोवेळी वेदांतने तिच्या जागी कसं वापरलं ह्याचे प्रूफ्स एकत्र मीडियाच्या हातात पडली पाहिजेत. सो आधी मला त्याने कुठल्या शोमध्ये कसं वापरलंय ह्याचे प्रूफ जमव. तू अजिबात काळजी करू नकोस. मी ह्या सगळ्यात तुझी नक्की मदत करेन. ग्लॅमर हॉलला पोहोचताच ती प्रज्ञाच्या मॅनेजरला भेटायला गेली. बराच उशीर झाला तुला. ये लवकर, तुझा मेकअप संपव. ऍक्च्युली फक्त मेकअप नाही पुरणार. आम्ही तुझ्यासाठी एक स्पेशल ड्रेस बनवलाय. तो घातलास की लोकांना तू प्रज्ञा नाही आहेस हे कळू न देणं सोपं जाईल. त्यांना समजणारही नाही की त्या ड्रेसमध्ये ऍक्च्युली तू उभी आहेस. ओके, नक्की कशा प्रकारचा शो आहे आज? काही मोठं नाहीये. एक फ्रेंच ज्वेलरी ब्रँड आहे HF नावाचा, त्यांचा शो आहे.
खरं सांगायचं तर जखमी झाल्यामुळे प्रज्ञाने ही संधी गमावली होती, पण वेदांतने सुचवलं की तुला उभं करू म्हणून. तू हो म्हणालीस त्याबद्दल थँक्स. तिकडे सोहम म्हणजे आदित्यचा मॅनेजर शनायावर लक्ष ठेवूनच होता. ज्या क्षणी त्याला समजलं की शोमध्ये प्रज्ञाच्या जागी शनाया जाणार आहे, त्याने लगेच आदित्यला कळवलं, मी ह्या शोला जातोय, लगेच माझी जायची तयारी कर. हो सर, मी तयारी करतो. हा काही आदित्यने जावा असा खास कार्यक्रम नव्हता, परंतु आदित्यला शनायाचा परफॉर्मन्स बघायचा होता. किती सुंदर आहे ही. जर योग्य गायडन्स मिळाला असता तर ही अतिशय सक्सेसफुल झाली असती. आणि आता जर शनाया अशीच लोकांसमोर गेली तर नक्कीच त्यांचं मन जिंकून घेईल. आणि जर चेहरा झाकून ती स्टेजवर गेली तरीही प्रज्ञाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार ह्यात काहीच शंका नाही. स्टेजवरून एक तरंगती खुर्ची खाली येईल आणि त्यावर बसून तू ग्रँड एंट्री घेशील. आणि हो, हे क्राऊन स्टारचं ब्रेसलेट घालून घे. असं म्हणत त्याने ते ब्रेसलेट तिच्या हातात घातलं. ती प्रज्ञापेक्षा बारीक असल्याने ते ब्रेसलेट तिला खूप मोठं होत होतं. हे तर तुला बसतच नाहीये, हे लूज आहे, पण हे घालणंही महत्वाचं आहे. काय करावं आता? तो खूप इरिटेट झाला होता. तुला माझ्यावर विश्वास आहे का? हो, पण तू असं का विचारतेस? त्याने तिला विचारलं. यावेळी तिच्यावर विश्वास ठेवणं हा सोडून दुसरा ऑप्शनच त्याच्याकडे नव्हता. प्रज्ञा ब्रँड अँबॅसेडर बनणार तर त्याला शनायावर विश्वास ठेवणं भाग होतं. आणि तसंही ही संधी गेली तर वेदांत शनायावरच रागवला असता. मॅनेजर आपल्याच मनात म्हणाला आणि त्याने होकारार्थी मानही हलवली. शनाया म्हणाली, मग तू हे माझ्यावर सोपव आणि निश्चिंत हो. तो मॅनेजर तिच्याकडे बघून म्हणाला, ओके ठीक आहे, जरा फास्ट. नेक्स्ट तुलाच जायचं स्टेजवर. ह्या सगळ्यात त्याचं तिच्या चेहऱ्याकडे लक्षही नव्हतं. नाहीतर त्याला कळलं असतं की तिचा पुढचा प्लॅन काय आहे ते. फ्री डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड्स.